नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी. तर आमच्या घरामध्ये जशी पावभाजी बनते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पावभाजीसाठी मी जे आहे अर्धी वाटी मटार सोलून घेतलेले आहेत. फ्लावर घेतलेला आहे 2 ते 3 पीस, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात. एक शिमला मिरची घेतलेली आहे, चिरून घेते मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये, कारण हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे कुकरमध्ये. 6 ते 7 जे आहे बटाटे घेतलेत मीडियम साईजचे. मोठे साईजचे असतील तर 4 ते 5 घेऊ शकतात तुम्ही. 4 मोठे टोमॅटो घेतलेले आहे आणि एक बीटरूट घेतलेला आहे. तर जे आहे फ्लावर आणि शिमला मिरची जाड जाड क्यूबमध्ये मी कट करून घेतलेली आहे. आणि आता बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची सालं काढून घ्यायची सर्व. सालं जे आहे काढून झालेली आहे. आणि बटाट्यांना पण जे आहे छान असे मोठ्या मोठ्या क्यूबमध्ये आपण काटून घ्यायचे. तर आता तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये, तसे सेम पद्धतीने कापून घेतलेले आहे. तर जे आहे चिरून झालेले आहेत सर्व भाज्या आपल्या. आता आपण जे आहे कुकर घेऊया. कुकरमध्ये जे आहे सर्व चिरलेल्या भाज्या घालायच्या. मटार घातलेला आहे, बटाटा घालणार आहोत, शिमला मिरची आणि फ्लावर घालणार आहोत. तर सर्व भाज्या घालायच्या आणि 1 ते 1.5 ग्लास जे आहे पाणी घातलेलं आहे उकळण्यासाठी. आणि तर या भाज्यांना छान कलर येण्यासाठी आणि चव येण्यासाठी काही मसाले घालणार आहोत. तर मी जे आहे 1 टीस्पून लाल तिखट घातलेलं आहे, अर्धी टीस्पून जे आहे हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर हे सर्व मसाले जे आहे एकत्र करून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचं. आणि कुकर लावून जे आहे 4 ते 5 जे आहे छान अशा शिट्या करून घ्यायच्यात. तर साईड बाय साईड जे आहे क्विकली भाजी होण्यासाठी आपण जे आहे मसालाही रेडी तयार करून घेऊ. तर याच्यासाठी मी जे आहे 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. मोठे कांदे असतील तर 2च घ्यायचे. तर त्यांना पण जे आहे आपण असं जाड क्यूबमध्ये कट करून घेणार आहोत. आणि जे आपले 4 टोमॅटो आहेत त्यांनाही असं जाड क्यूबमध्ये कट करून घेणार आहोत, कारण हे जे आहे आपण मिक्सरला बारीक याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर पेस्ट नको घालायची नसेल तर तुम्ही जे आहे बारीक असं चिरून घ्यायचं. आणि इथे जे आहे बीटरूट घेतलेलं आहे, बीटरूट पण जे आहे जाड क्यूबमध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही व्हेजिटेबल जे आपण टाकले आहेत त्याच्यामध्येही बॉईल करू शकतात. तर सोबतच मी जे आहे आता मिक्सर जार घ्यायचं. मिक्सर जारमध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या कड्या आणि अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच. आणि जो जाड आपण कांदा कापलेला आहे तो कांदा टाकायचा आणि याचं जे आहे बारीक अशी दिसते स्क्रीनवरती तशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जे आहे 1 टेबलस्पून बटर घालणार आहोत आणि बटर जळू नये म्हणून 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत. तुम्ही ही भाजी पूर्ण बटरमध्येही करू शकतात किंवा पूर्ण तेलातही करू शकतात, पण आम्ही अशीच करतो. तर आता जे आहे तेल तापलेलं आहे, यामध्ये जे आहे आपण जी अद्रक, लसूण, मिरची आणि कांद्याची पेस्ट तयार केली होती ती घालणार आहोत. आणि छान अशी होऊ द्यायची, जेणेकरून जे आहे अद्रक, लसूण आणि कांद्याची कचवटपणा निघून जाईल. तर तुम्हाला दिसतंयच व्हिडिओमध्ये छान अशी पेस्ट झालेली आहे. तर याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून कोल्हापुरी ठेचा घालत आहे. हा ऑप्शनल आहे, घालायचा असेल तर घालायचा, पण जी आहे याच्याने टेस्ट छान येते भाजीला. तर छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण. आणि जे आपण बीटरूट कापून घेतलं होतं त्याची जी आहे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मार्केटमध्ये जे आहे फूड कलर घालतात, पण फूड कलर अनहेल्दी असतो म्हणून मी इथे बीटरूट यूज करत आहे. जे आहे हेल्दी असतं आणि भाजीला कलरही छान येतो. तर बीटरूटची पेस्टही घालणार आहोत आणि छान अशी जी आहे मिक्स करून घ्यायची, जेणेकरून कचवटपणा येणार नाही याचा. आणि जे टोमॅटो आपण कापून घेतलेले आहेत त्याचीही पेस्ट मिक्सरला करून घेतलेली आहे आणि ती पेस्टही आपण जे आहे ह्या मिश्रणात घालत आहोत. आणि जे आहे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला जे आहे मंद आचेवरती ही ग्रेव्ही होऊ द्यायची आहे, जेणेकरून जे आहे बीटरूट आणि टोमॅटोचा कचवटपणा निघून जाईल. तर मी इथे सिम गॅसवरती 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून ही ग्रेव्ही होऊ देत आहे. तुम्हाला दिसतंच आहे छान अशी ग्रेव्ही झालेली आहे आपली. तर या स्टेजला जे आहे आपण 2 टेबलस्पून पावभाजी मसाला घालत आहोत. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घालू शकतात. आणि 2 टीस्पून लाल तिखट घालणार आहेत.
लाल तिखट हे तुमच्या टेस्टप्रमाणे घालायचं, कारण आपण ऑलरेडी कोल्हापुरी ठेचा आणि मिरच्या घातलेल्या आहेत आणि ऑलरेडी जे बॉईल करायला व्हेजिटेबल्स ठेवले त्याच्यातही तिखट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालणार आहोत. तर छान असं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीला आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ती ग्रेव्ही होऊ द्यायची आहे. तर तुम्हाला दिसतंच आहे आपल्या व्हिडिओमध्ये छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्या ग्रेव्हीला जे आहे छान असं तेल सुटलेलं आहे. तर बीटमुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर आलेला आहे. आर्टिफिशियल कलरपेक्षाही बीटरूटमुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर आलेला आहे. तर आता आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि सोबतच आपले जे व्हेजिटेबल आहे ते बॉईल झालेले आहेत आणि थंड झालेलं आहे. तर तुम्हाला दिसतंच आहे छान असे जे आहे शिजलेले आहेत बटाटे वगैरे. तर पावभाजी स्मॅशर घ्यायचं, पावभाजी स्मॅशरने स्मॅश करायचं. तुम्हाला जाड हवं असेल तर जाड ठेवायचं किंवा एकदम तुम्ही बारीकही करू शकतात. तर आता स्मॅश झालेले आहेत आपले व्हेजिटेबल्स. तर हे व्हेजिटेबल्स आपल्या ग्रेव्हीमध्ये जे आहे घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. कोणाला जी आहे पावभाजी पातळ आवडते तर कोणाला पावभाजी घट्ट आवडते, त्या पद्धतीने जे आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. तर मी इथे 1 ग्लास जे आहे पाणी घातलेलं आहे. पाणी घालून जे आहे भाजी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्हाला दिसतंच आहे भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आपल्या. तर या स्टेजला जे आहे आपण अर्ध लिंबू घालणार आहोत. लिंबू हे ऑप्शनल आहे, घालायचं असेल लिंबू तर घालू शकतात, पण याच्याने जे आहे टेस्ट छान लागते. तर आता जे आहे लिंबाचा रस पण घालून झालेला आहे. तर मिक्स करून घ्यायची भाजी छान आणि जे आहे 3 ते 4 मिनटं मस्त उकळी येऊ द्यायची मोठ्या गॅसवरती. आपल्या भाजीला तुम्हाला दिसतंच आहे छान अशी उकळी आलेली आहे. तर आता इथे आपली पावभाजी रेडी आहे. तर सोबतच जे आहे आपण पाव भाजून घेणार आहोत. पाव भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे. तव्यावरती जे आहे बटर स्प्रेड करून घेते आहे. पावाला जे आहे मधनं छान असं कट करून घ्यायचं. जर कट करायचं नसेल तर तुम्ही अख्खा पावही भाजू शकता. तर दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं त्या पावाला आणि ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकतात, पण याच्याने पावाला टेस्ट छान येते. तर मी इथे जे आहे पावभाजी मसाला आणि जे आहे तिखट घालत आहे आणि सोबतच जे आहे कोथिंबीर घालणार आहे. तुम्ही जे आहे पावभाजी पण घेऊ शकतात भाजताना. तर दोघी साईडने जे आहे छान असं भाजून घेतलेले आहे पावांना. ते आता प्लेटिंग करून घेऊया. तर भाजी सर्व करत आहे मी. या भाजीवरती तुम्ही बटर घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, सोबतच बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याच्याने टेस्ट छान लागते भाजीला. तर भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. अगदी मार्केटसारखी पावभाजी आपली घरच्या घरी हेल्दी तयार करून झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील. धन्यवाद.